नमस्कार, कसे आहात? मी रेखा कोळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर कसे आहात सगळे? आणि भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही, तर म्हटलं चला आज संक्रांतीच्या मुहूर्तावर एक छान असा छोटासा व्हिडिओ बनवूया. तर आज सगळ्यांनाच माहीतच असेल, आज भोगी आहे आणि आज भोगीचं बाजरीची भाकरी, मिक्स भाजी, पांढरा भात किंवा राळ्याच्या तांदळाचा भात. आता जवळपास राळ्याचं तांदूळ हे बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नाही, हे मला तर काय माहीत नाही, पण आमच्या इथं असतं. मग आता मी तर आज सगळा नैवेद्य तयार केलेला आहे आणि दैवाला पण दाखवलेला आहे. माझा बऱ्यापैकी स्वयंपाक पण झालेला आहे. आता वंशाला तर ज्यांना त्यांना म्हणजे माहीत असतं की कोण मंदिरात जातं, कोण घरी वंसा करतं, कोण कुठे करतं, म्हणजे सगळ्यांची काही पद्धती असतात. कोण हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतं आणि सुवासिनींचे वस्तू जे काही असतात ते म्हणजे सुवासिनीला दान रूपात हे दिलं जातं. पण आमच्या इथं म्हणजे माझ्या घरात अशी काही अजून पद्धत कोणी आमच्या म्हणजे जुन्या लोकांनी पण पाळली नाही, त्याच्यामुळे मी पण अजून केलं नाही. देवनशिबाने बघू, पुन्हा झालं तर नक्कीच करेन तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि आज आमच्या इथे वंसा म्हणजे असा असतो की मी तुम्हाला दाखवते कसं आहे कसं नाही. हे आहे मी बनवलेलं आहे आता बाजरीची भाकरी. ह्याच्यावर कांद्याची पात, गाजर, मिक्स भाजी, मेथीची भाजी, दही भात आणि आपले कुरड्या पापड जे काय असतील ते पण जरा तळले तळे ठेवले तरी चालतं, तिळगुळ. आणि असा हा मी सगळं वंशांचा वटीभर म्हणजे घरी आले की आमच्या इथं हे वंसा असा देतात. 5 सुवासिनींना असा हा मान दिलेला जातो. मग बऱ्याच ठिकाणी म्हणजे ह्या गोष्टी असतात किंवा बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी नसतात. पण म्हणजे ज्या चालीरीतीप्रमाणे आम्ही आहोत त्या चालीतूनच आम्ही जातो. त्याच्यामुळे चालीतून म्हणजे चालीरीतीप्रमाणे जे काही असतं आम्ही सगळंच करतो. ठिकठिकाणी म्हणजे असं भाकरी वाटपाचं किंवा असं 5 घरं देण्याचं असं बहुतेक ठिकाणी म्हणजे आहे, पण जास्त ठिकाणी म्हणजे असं भाकरी वाटणे करणे ह्या काही ठिकाणी ह्या गोष्टी नाही आहेत. मग त्यामुळे वंसा हा आमच्याकडे असाच मानला जातो. मग आम्ही ह्या पद्धतीनेच वंसा देतो. तर बघू आता, परत तुम्हाला भेटू नक्कीच पुढच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना भोगीच्या, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.